नमस्कार, मी डॉक्टर दीप्ती मनसा वेलनेस मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. लहान बाळांमध्ये जेव्हा सतत सर्दी, खोकला होतो, कफ होतो आणि कफ चिकट असतो तो त्यामुळे तो बाहेर पण पडत नाही. तर त्यावेळेला काय करायचं हा मोठा प्रश्न असतो. कारण बाळांमध्ये कसं आहे औषधं पण खूप जास्त वापरता येत नाहीत. त्याचे त्यांच्या शरीरावर दुष्परिणाम होत असतात. यावेळेला आयुर्वेदाने काही अगदी साधे, सोपे, घरगुती उपाय सांगितले. तर त्याने त्याच्यावर खूप चांगला इफेक्ट होतो. त्यांचा सर्दी, कफ कमी होतो आणि शिवाय दुष्परिणाम पण होत नाही. तर सर्दी आणि कफ कमी करण्यासाठी सगळ्यात पहिला उपाय. सगळ्यांच्या किचनमध्ये लसूण असतोच. लसूण घ्यायचा आणि त्याची प्रॉपर माळ बनवायची. म्हणजे जशी आपण फुलांची माळ बनवतो सुई आणि दोरा वापरून, तर तशीच माळ बनवायची आणि ती लहान बाळांच्या गळ्यात घालायची. याने काय होतं, तर लसणामधून जो उग्र गंध येत असतो, तर तो नाकावाटे जातो आणि हळू त्या कफाचं विलयन होतं. म्हणजे मेल्ट होतो तो कफ आणि तो कमी होतो. ह्याच्यानंतरचा दुसरा उपाय. तुमच्या घरात कोणतेही तेल असेल, म्हणजे तिळाचं तेल असेल, गोडे तेल असेल, अर्थात उष्ण तेल पाहिजे. इथे खोबरेल तेल अपेक्षित नाही, कारण खोबरेल तेल थंड असतं. तर उष्ण तेल घ्यायचं आणि ते थोडंसं कोमट करायचं एखाद्या वाटीमध्ये घेऊन. त्याच्यामध्ये चिमूटभर सैंधव घालायचं आणि असं जर तेल आहे, तर त्यानी बाळाच्या छातीला, पाठीला नंतर इथे इव्हन नाकाच्या इथे वगैरे पण असा छानसा मसाज करायचा. अगदी हलक्या हाताने करायचा. हे झालं स्नेहन. हा झाला दुसरा उपाय. तर ह्याच्यानंतर तिसरा उपाय काय आहे? तर तुम्ही गेस करू शकता कारण जर तुम्ही आत्तापर्यंतचे व्हिडिओ बघितले असतील, तर आयुर्वेदामध्ये स्नेहन केल्यानंतर स्वेदन हे येतच. तर त्यामुळे ह्याच्यानंतर स्वेदन करायचं. स्वेदन करण्याचे पण 2-3 प्रकार आहेत. एक तर तवा गरम करा आणि त्याच्यावर एक असं मऊ कापड ठेवून त्या कापडाने शेकून घ्यायचं. व्यवस्थित छातीला, पाठीला, अगदी इथे डोक्याच्या इथे सायनसेस जिथे असतात, असं जिथे-जिथे कफ अडकलाय असं वाटतं, तर तिथे छान पद्धतीने शेकून घ्यायचं. खूप गरम करायचं नाही, अगदी आपल्याला जसं लागतं तसं. कारण बाळाची स्किन नाजूक असते, त्यामुळे कोमट करायचं आणि शेकून घ्यायचं. याच्याशिवाय अजून एक पद्धत पण आहे, की ओवा असेल घरात तर ओवा तव्यावर टाकायचा, तो गरम करायचा. त्याची छानशी धुरी येते, त्याने पण बरं वाटतं. तर ती धुरी पण देऊ शकता आणि शिवाय हा गरम जो ओवा आहे, तो एखाद्या कपड्यामध्ये बांधायचा, त्याची पुडचुंडी करायची आणि त्यानी पाठीला आणि छातीला छान शेक द्यायचा. याशिवाय आयुर्वेदामध्ये काही औषधं सांगितले, तर ती लहान बाळांच्या सर्दी, खोकला आणि असे जे छोटे-छोटे विकार असतात, त्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. बाळगुटीवरचा एक मी सेपरेट व्हिडिओ बनवलाय. त्यात सगळी डिटेल माहिती आहे. म्हणजे त्या गुटीमध्ये काय-काय औषध असतात, त्यांचे काय उपयोग असतात, ती कशा पद्धतीने दिली पाहिजे. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घ्या. मी खाली लिंक देते. या गुटीमधली ही जी औषधं आहेत, म्हणजे सुंठ आहे, पिंपळी आहे, ज्याला आपण लेंडी पिंपळी म्हणतो, नंतर वेखंड आहे, ज्येष्ठमध आहे. तर ही जी औषधं आहेत ना, तर ही कफ आणि खोकला या सगळ्यावर अतिशय गुणकारी आहेत. ही औषधं तुम्ही सारणेवर उगाळून दिवसातून 2 ते 3 वेळा देऊ शकता. म्हणजे ती उगाळायची आणि त्याचं चाटण बनवून द्यायचं. तर ह्या औषधाने सुद्धा खूप इफेक्ट होतो आणि लवकर बरं वाटतं. आता आयुर्वेदिक औषधं देताना किंवा काही उपाय करताना पथ्य हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. तर पथ्य तुम्ही जितकं पाळाल म्हणजे लहान बाळाच्या बाबतीत पण, तर तेवढं लवकर बरं वाटेल. जर तुम्ही फळं देत असाल, म्हणजे केळं वगैरे देत असाल, तर ते काही दिवस बंद करायचं जोपर्यंत कफ कमी होत नाही तोपर्यंत. शिवाय जर ब्रेस्ट फीडिंग चालू असेल, तर आईनी पण ते पथ्य पाळणं गरजेचं असतं. म्हणजे फळं खाणं किंवा दुधाचे जड जे पदार्थ आहेत, म्हणजे काही खव्याचे पदार्थ असतील, बासुंदी किंवा पनीर. पनीर आजकाल कॅल्शियमच्या नावाखाली बरेच जण घेतात. तर असे पदार्थ जर घेत असाल, तर ते काही दिवस तरी ॲटलीस्ट बंद केले पाहिजेत. तर ज्याने हा जो वाढणारा कफ आहे तो कमी होईल. याशिवाय बाळाला वाऱ्यामध्ये जर नेत असाल, तर व्यवस्थित त्याचे कान कव्हर करायचे, डोकं कव्हर करायचं. तर ह्या छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी पण घेतली पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.